नो बॉल प्लस 2 रन. नो बॉल प्लस 2 रन. फ्री हिट आहे. अमन हे बॉलर. योद्धा 11 या संघाचे बॉलर अमन. अप्रतिम असा शॉट लेग साइडला. 4 रन. हा. रायझिंग चॅम्पियन्स या संघाचे बॅट्समन अक्षय स्ट्राईकवर आहे. आतापर्यंत एकच बॉल झालाय. एक बॉल मध्ये 7 रन दिलेत अमन यांनी. दुसरा बॉल. अप्रतिम अशी बॉलिंग. अप्रतिम असा ब्लॉक होल मध्ये बॉल टाकलाय. त्याला 2 बॉल त्यांनी डॉट केलेत आपल्या टीमसाठी इकडे. अमन. अप्रतिम असे बॉलर योद्धा 11 या संघाचे. हा जो सामना चालू आहे योद्धा 11 वर्सेस रायझिंग चॅम्पियन्स. मॅच 5वी दोसे प्रीमियर लीग यांची. 4 रन. 4 बॉल मध्ये 11 रन झालेत रायझिंग चॅम्पियन्स या संघाचे. पाचवा बॉल. लेग साइडला शॉट मारलाय त्यांनी आणि हा पण चौकार ठरणार आहे. इकडे फिल्डर नाहीये तिकडे. तर 4 रन. 5 बॉल मध्ये 14 रन. रायझिंग 15 रन 5 बॉल मध्ये रायझिंग चॅम्पियन्स यांच्याकडून. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. अप्रतिमचा शॉट आणि चौकार. ओव्हर मध्ये 19 रन अमन यांनी दिलेत. अप्रतिम अशी बॅटिंग रायझिंग चॅम्पियन्स या संघाकडून. 19चा रन रेट. अशाच प्रकारे बॅटिंग केली तर 70-80 रन सहज बनू शकतात यांच्याकडून. चला दुसरी ओव्हरची सुरुवात करत आहे विवेक. योद्धा 11 या संघाचे बॉलर विवेक दुबे दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करत आहे. चला दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. राईट साइड. फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि 1 रन धावून त्यांनी घेतला इकडे. आता स्ट्राईकला आहेत अक्षय. अक्षय यांनी 7 बॉल मध्ये 18 धावा मागच्या ओव्हर मध्ये ऑलरेडी काढलेले तिकडे. अप्रतिम असा शॉट. बॉल हवेत गेलाय आणि चौकार. 4 रन. बॉल हवेत होता खूप वेळसाठी. असं वाटलं की कॅच घेऊन विकेट भेटणार पण चौकार गेला इकडे.
8 बॉलमध्ये 22 रन अक्षय्यांनी मारलेले आहेत. टोटल स्कोर झालाय 24. तिसरा बॉल लेग साइडला त्यांनी उचललाय बॉल, हवेत गेलाय बॉल आणि चौकार इकडे. सलग 2 चौके मारलेत अक्षय्यांनी. स्कोर झालाय 28. आतापर्यंत 3 बॉल टाकलेत विवेक दुबे यांनी आणि 9 रन दिलेत. अप्रतिम अशी बॅटिंग अक्षय यांची. परत एकदा उचललाय त्यांनी लेग साइडला बॉल आणि ते मिस फिल्डिंग झाली आणि चौकार गेलाय. सलग 3 चौके मारलेत अक्षय यांनी आपल्या संघासाठी. 32 रन झालेत त्यांचे. 30 रन झालेत त्यांचे वैयक्तिक. 30 रन 10 बॉलमध्ये. 300चा स्ट्राईक रेट. अप्रतिम अशी बॅटिंग अक्षय यांची. रायझिंग चॅम्पियन्स या संघाचे बॅट्समॅन. 5वा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. हवेत बॉल गेलाय, फिल्डर बॉलच्या खाली आहे. कॅच पकडण्याचा प्रयत्न पण 2 धावा धावून घेतल्यात अक्षय यांनी. तिसरी धावा धावून घेतली आहे. 4थी धावा. नॉट आउट. 4 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बॉल बाकी आहे. 5 बॉल. 36 रन झालेत रायझिंग चॅम्पियन्स या संघाचे आतापर्यंत. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. अप्रतिम शॉट हवेत. परत बॉल. 1 हँडेज कॅच घेतली इकडे फाद यांनी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 36. त्यांचे वैयक्तिक 32 रन होते अक्षय यांचे. 2 ओव्हरची समाप्ती झाली आहे. स्कोर झालाय 36 वर 1 विकेट. नवीन बॉलर शिवम. अप्रतिम अशी त्यांची परफॉर्मन्स होती पहिल्या मॅच मध्ये. बघूया या मॅच मध्ये त्यांची कशी परफॉर्मन्स आहे ते. बॅटिंग प्लस बॉलिंग ऑलराऊंडर आहे शिवम. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. वाईड. रोहित पाटील स्ट्राईकवर. पहिला बॉल वाईड गेला इकडे. लेग साइडला शॉट मारलाय. चौकार. रोहित पाटील यांनी चौकार मारलाय दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर. टोटल स्कोर झालाय 41. अप्रतिम अशी बॅटिंग. 18 रन पर ओव्हरचा त्यांचा रन रेट चालू आहे सध्या. एक सिंगल धावा काढली आहे.
चला तिसरा बॉल. शिवम योद्धा लेव्हनचे अप्रतिम बॉलर आणि 22चे 1 रन. हाताला बॉल लागलाय. ओके. तिसरी ओव्हर चालू आहे. आतापर्यंत 3 बॉल झालेत. 3 बॉल मध्ये 6 रन दिले त्यांनी. अप्रतिमचा शॉट लेग साइडला 4 रन. अप्रतिम बॅटिंग रोहित यांची. 9 रन त्यांनी आपल्या संघासाठी किमती 9 रन यांनी कॉन्ट्रीब्यूट केले. तिकडे स्कोर झालाय 2 ओव्हर 4 बॉल 47 रन आणि फक्त 1 विकेट गेली यांची. आणि आमचा बॉल बॉय पेटीमध्ये बॉल घेऊन आला इकडे. अप्रतिम असा कट शॉट मारलाय रोहित यांनी. 4 रन. यावरची तिसरी बाउंड्री. यावर मध्ये शिवम यांनी 14 रन दिलेत 5 बॉल मध्ये. 1 बॉल शिल्लक आहे अजून आणि फिल्डर कुठेतरी फ्रस्ट्रेट झालेत. 3 ओव्हरच्या समाप्तीला 1 बॉल शिल्लक असून 51 रन. अप्रतिम असा शॉट. हा कोणता शॉट होता काय माहिती पण 6 गेलाय. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 57. शिवम यांच्या ओव्हरमध्ये 20 रन गेलेत. तिसऱ्या ओव्हरला 20 रन दिलेत शिवम यांनी. चला चौथ्या ओव्हरची सुरुवात करत आहे. चौथ्या ओव्हरची सुरुवात. लोक त्रिपाठी स्ट्राईकवर आहे. रामदास लेफ्ट हँड स्पिनर. एक बॉलला 1 रन. अप्रतिम असा शॉट लेग साइडला उचललाय त्यांनी आणि षटकार. षटकार बॉल द्या. दोन बॉल झाले आतापर्यंत. रायझिंग चॅम्पियनचा स्कोर झालाय 64. परत लेग साइडला मारण्याचा प्रयत्न आणि बहुतेक 4 रन. 68 धावा झाल्या तिकडे. 3 बॉल शिल्लक. 8 बॉल मध्ये 29 धावा रोहित पाटील यांच्याकडून. 350चा स्ट्राईक रेट रोहित पाटील यांचा. अप्रतिम असा ग्राउंड शॉट आणि 1 रन. विकेट गेली इकडे राहुल पाटील यांची.
रोहित पाटील यांची विकेट गेली इकडे, रनआउट झालेत ते. स्कोअर झालाय, कंटिन्यू कर ना बॅट्समॅन. योगेश नवीन बॅट्समॅन रायझिंग चॅम्पियन्सच्या संघाकडून. स्कोअर झालाय 69. 69, 4 बॉल झालेत, 2 बॉल बाकी आहे. 69 चांगला स्कोअर आहे डिफेंड करण्यासाठी. अप्रतिम असा शॉट आणि चांगली फिल्डिंग. बाउंड्रीवरती 2 रन, किमती 2 धावा वाचवल्या त्यांनी आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू. अप्रतिम असा लेग साइडला शॉट आणि षटकार. नो बॉल +6. नो बॉल +6. 78 धावा झाल्यात आतापर्यंत. कशाचा रिव्ह्यू? पहिल्या मॅचमध्ये आम्ही क्लिअरली मेन्शन केलेलं की ग्राउंड लेवलला अंपायर डिसिजन देणार. रिव्ह्यू आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. विकेट गेली इकडे शेवटच्या बॉलवर. 78 रन्स. चला 4 ओव्हरमध्ये रायझिंग चॅम्पियन्स यांनी 78 धावा बनवल्यात. 4 ओव्हरमध्ये 78 धावा. आता योद्धा 11 यांना हा सामना जिंकण्यासाठी 79 धावांची गरज. लगभग 20 रन्स पर ओव्हर त्यांना लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पुढची मॅच ठाणेकर सिविक बॉईज वर्सेस मॅरेथॉन सुपर 11. संघाच्या कॅप्टननी कृपया स्टेज जवळ यावे टॉस साठी. मॅरेथॉन सुपर 11 या संघाचे कॅप्टन टॉस साठी. ठाणेकर सिविक बॉईज वर्सेस मॅरेथॉन सुपर 11 यांचा जो येणारा सामना आहे त्याच्यासाठी त्याचा टॉस करण्यासाठी दोघं टीमच्या कॅप्टननी कृपया स्टेज जवळ उपस्थित राहावे. ठाणेकर सिविक बॉईज वर्सेस मॅरेथॉन सुपर 11 यांचा जो येणारा सामना आहे त्याचा आपण टॉस करतो इकडे. आणि मी विनंती करतो रायझिंग चॅम्पियन्स यांनी लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यावी इकडे. आणि योद्धा 11 यांचे जे 2 ओपनिंग बॅट्समन आहेत त्यांनी लवकरात लवकर पिचवर अवेलेबल राहावे. सेकंड इनिंगचा सामना मॅच जिंकण्यासाठी 79 धावांची गरज योद्धा 11 या टीमला. योद्धा 11 या टीमचे एक्स्ट्रा प्लेयर इकडे आहेत का? योद्धा 11 या टीमचे एक्स्ट्रा प्लेयर
4 ओव्हरमध्ये 79 धावांची गरज. योद्धा 11 यांना 4 ओव्हरमध्ये 79 धावांची गरज आहे. 79 रन्स. रायझिंग चॅम्पियन्स. पहिला बॉल. अप्रतिम शॉट. कव्हरला चांगले फिल्डिंग आणि एकच रन. रायझिंग चॅम्पियन्स या टीमच्या बॉलरचं नाव काय? हेमंत कुठे? हेमंत. प्रदीप. संदीप. हा. अप्रतिम असा शॉट. चांगली फिल्डिंग आणि विकेट घेतली इकडे. योद्धा 11 या टीमचा इकडे विकेट गेलाय. बॅट किशोर यांची विकेट गेली इकडे आणि नवीन बॅट्समॅन शिवम पांडे. शिवम पांडे. शिवम पांडे यांनी पहिल्या मॅच मध्ये 11 बॉलमध्ये 33 धावा काढलेल्या. तिसरा बॉल. शिवम पांडे ऑफ साइडला त्यांनी फिरवलाय बॉल. कव्हरच्या दिशेने चौकार. चौकार गेला इकडे. चांगला शॉट खेळला त्यांनी ऑफ साइडला. पहिल्या बॉलवर त्यांनी 4 रन मारले तिकडे. डॉट बॉल. चार बॉल मध्ये 6 रन. अजून 73 धावांची गरज 20 बॉल मध्ये. अप्रतिम असा शॉर्ट बॉल गेला हवेत आणि विकेट गेली तर शिवम पांडे यांची. अटीतटीचा सामना. 79 असा बलाढ्य स्कोर त्यांच्या समोर आहे मॅच जिंकण्यासाठी. एक कितना स्कोर हुआ है? 5 बॉल 6 रन. 2 विकेट घेतले त्यांनी. संदीप यांनी 2 विकेट घेतलेत. किमती असे 2 विकेट आपल्या टीमसाठी. योद्धा 11 6 बॉलमध्ये 2 रन. शेवटचा बॉल. रायझिंग चॅम्पियन्स कुठेतरी राईज करण्याचा प्रयत्न करत आहे तिकडे. बलाढ्याचा स्कोर 79 पहिल्या इनिंग्समध्ये बनवून. शॉटचा बॉल. कॅचची अपील. डॉट बॉल. ओव्हर संपली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 6 रन. संदीप यांना अमय करांडे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस दिले जात आहे. संदीप यांना 501 रुपयाचं बक्षीस अमय करांडे यांच्याकडून.
हो दिख रहा नहीं है. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. धीरज धीरज सोलनकर, लेफ्ट हँड बॉलर. ग्राउंड शॉट. रन चोरलाय, एक एक्स्ट्रा रन चोरलाय त्यांनी. एक बॉल मध्ये 2 रन. दुसरा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. अप्रतिम असा शॉट, बॉल गेला हवेत आणि षटकार. अप्रतिम असा शॉट मारलाय फाद यांनी, फाद अख्तर यांची अप्रतिम बॅटिंग इकडे. 2 बॉल मध्ये 8 रन त्यांनी मारलेत आपल्या टीमसाठी, किमती 8 रन. 400चा स्ट्राईक रेट त्यांचा. तिसरा बॉल अजून एकदा फिरवला त्यांनी बॅट. फाईन लेगला बॉल गेलाय. चांगली फिल्डिंग आणि 2 रन त्यांनी धावून घेतले तिकडे. चौथा बॉल धीरज टाकत आहे दुसऱ्या ओव्हरची. अप्रतिम असा ऑफ साइडला शॉट, कोणी फिल्डर नाही तिकडे अवेलेबल. 4 रन. बॉल गेला रस्त्यावर, स्टेडियमच्या बाहेर. स्कोर झालाय 20. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 बॉल, 2 बॉल शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हरचे. स्कोर आहे 20. 59 धावांची गरज आहे त्यांना 14 बॉलमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम असा शॉट, चांगली फिल्डिंग. एकच रन. चला 2 ओव्हरचा शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. वाईट बॉल चांगल्या प्रकारे जज केलाय. शेवटचा बॉल. 22 रन आतापर्यंत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. सुहास चौकार गेला पहिल्या बॉलवर.
हां हां. 26 रन. पहिला दुसरा बॉल, तिसऱ्या ओव्हरचा षटकार. अप्रतिम अशी बॅटिंग फहाद यांच्याकडून. 7 बॉलमध्ये 25 धावा, त्यांनी किमती 25 धावा आपल्या टीमसाठी त्यांनी बनवले तिकडे. स्कोअर झालाय 32. 10 बॉलमध्ये 47 धावांची गरज रायझिंग चॅम्पियन्स यांना हा सामना जिंकण्यासाठी, सॉरी योद्धा 11 यांना हा सामना जिंकण्यासाठी. परत हवेमध्ये बॉल गेलाय, कॅच घेण्याचा ट्राय करताय कीपर. अप्रतिम अशी फिल्डिंग, कॅच सुटलाय. 2 धावा फहाद यांनी काढलेल्या आपल्या टीमसाठी. अजून तिसरा बॉल ओव्हरचा. अप्रतिम अशी फिल्डिंग कीपर यांच्याकडून. रायझिंग चॅम्पियन्स 8 बॉलमध्ये 45 धावांची गरज योद्धा 11 यांना हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल. अप्रतिम अशी फिल्डिंग, विकेटचा चान्स. सात बॉलमध्ये 43 धावांची गरज. 5 बॉल झालेत आतापर्यंत. सुहास कदम यांनी 14 धावा दिलेत 5 बॉलमध्ये. कुठेतरी कमबॅक करतायत. फहाद अख्तर स्ट्राईकवर. 10 बॉलमध्ये 29 धावा त्यांनी ऑलरेडी केलेल्या आहेत. चार रन. अंपायर 22 आहे. 22 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 40. 6 बॉलमध्ये 39 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी योद्धा 11 यांना. चला प्रकाश नवीन बॉलर, शेवटची ओव्हर, चौथी ओव्हर टाकत आहे. अप्रतिम असा शॉट. 4. अप्रतिम अशी फिल्डिंग. अप्रतिम असा शॉट. बॉल गेला हवेत. फिल्डर बॉलच्या खाली जजमेंट घेताना सुटलाय कॅच. 1 रन. दोन बॉल झाले आतापर्यंत. 4 बॉलमध्ये 34 धावांची गरज योद्धा 11 यांना हा सामना जिंकण्यासाठी. योद्धा 11 हे ऑलरेडी एक मॅच जिंकलेत. ही त्यांची दुसरी मॅच आहे. रायझिंग चॅम्पियन्स ही पहिला सामना हारली आहे. हा त्यांचा दुसरा सामना आहे. एकच धावा. तीन बॉलमध्ये 33 धावांची गरज. अप्रतिम असा शॉट लेग साइडला. 4 रन. दोन बॉलमध्ये 29 धावांची गरज. औपचारिकता उरली आहे फक्त योद्धा 11 यांच्याकडे. अप्रतिम असा स्ट्रेट ड्राईव्ह शॉट. एकच रन. चांगली फिल्डिंग केली आहे. चांगल्या प्रकारे डिफेंड केलाय रायझिंग चॅम्पियन्स यांनी.
हा सामना 39 रनांचा शिखर त्यांनी योद्धा लेव्हल यांच्या समोर ठेवलेला. शेवटचा बॉल, वाईट बॉल. चांगली फिल्डिंग सुहास यांच्याकडून. विकेट. डायरेक्ट हिटिंग मारून सुहास यांनी विकेट घेतली इकडे.